देखो बच्चों, अभी हम जो है आईआईटी फाउंडेशन, एक आईआईटी फाउंडेशन का ॲटॉमिक स्ट्रक्चर हे चॅप्टर देखील आता आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर हे चॅप्टर बघूया. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन. atoms are building blocks of all matter. atoms are building blocks of all matter. म्हणजे काय की सगळं मॅटर हे ॲटम पासून बनलेलं आहे. सगळं मॅटर हे ॲटम पासून बनलेलं आहे. जसं की घराच्या भिंती ह्या विटापासून बनलेल्या असतात, तसं सगळं मॅटर हे ॲटम पासून बनलेलं आहे. atoms are building blocks of all matter. The word atom is coined by Greek philosopher meaning indivisible. They assume that these are smallest units of matter. मग हे वर्ड शब्द ॲटम हा कोणी तयार केला? ॲटम हा शब्द किंवा ॲटम हे नाव कोणी दिलं? तर ग्रीक फिलॉसॉफरने हे ॲटम नाव दिलेलं आहे. आणि ॲटमचा अर्थ काय? इंडिव्हिज्युअल. ॲटमचा अर्थ काय? इंडिव्हिज्युअल. ॲटमचा अर्थ काय? इंडिव्हिज्युअल. त्याचा अर्थ काय की एवढा स्मॉलेस्ट पार्टिकल की त्याचे पुन्हा दोन तुकडे करता येत नाही. ॲटम हा एवढा स्मॉल पार्टिकल असतो की त्याचे पुन्हा दोन तुकडे करता येत नाहीत. दे ॲज्युम दॅट दीज आर द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ मॅटर. आणि ग्रीक फिलॉसॉफरनं असं गृहीत धरलं की ॲटम्स हे काय आहेत? तर स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ मॅटर. मॅटरचे सगळ्यात छोटे छोटे युनिट आहेत. म्हणजे मॅटर हे ॲटम पासूनचं बनलेलं आहे. द फर्स्ट थिअरी अबाउट ॲटम वॉज पुट फॉरवर्ड बाय डाल्टन. ॲटम बद्दलची सगळ्यात पहिली थिअरी, सगळ्यात पहिली संकल्पना कोण सांगितली? डाल्टन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितली. द फर्स्ट थिअरी अबाउट द ॲटम वॉज पुट फॉरवर्ड बाय डाल्टन. ॲटम बद्दलची पहिली संकल्पना थिअरी ही जगासमोर डाल्टन नावाच्या सायंटिस्टने मांडली. जॉन डाल्टन पुट फॉरवर्ड हिज थिअरी इन 1808 which is also known as Dalton's atomic theory. तर जॉन डाल्टन नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी त्यांची ही थिअरी 1808 मध्ये जगासमोर मांडली. आणि त्यांच्या थिअरीला नाव काय आहे? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. त्यांच्या थिअरीला नाव काय आहे? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. तर जॉन डाल्टन नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी त्यांची ॲटॉमिक थिअरी 1808 मध्ये जगासमोर मांडली. आता आपण बघू की डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय आहे? तर इट इज प्रपोज्ड ऑन द बेसिस ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँड लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. तर डाल्टन ह्या सायंटिस्टनी ही जी ॲटॉमिक थिअरी मांडली ती कशाच्या आधारावर मांडली? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँड लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. डाल्टन नावाच्या सायंटिस्टने ही जी ॲटॉमिक थिअरी मांडली ती कशाच्या आधारावर मांडली? तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास अँड लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन याच्या आधारावर मांडली. जॉन डाल्टननी जी ॲटॉमिक थिअरी मांडली ती लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आणि लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनच्या आधारावर मांडली. द मेन पॉस्ट्युलेट्स ऑफ दिस थिअरी आर. तर या थिअरीचे मेन पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? त्याला म्हणतात गृहीतक किंवा त्याचे मुद्दे. त्या ॲटॉमिक थिअरीचे मुद्दे किंवा त्याला मराठीमध्ये म्हणतात गृहीतक. द मेन पॉस्ट्युलेट्स ऑफ दिस थिअरी आर. तर हे पॉस्ट्युलेट्स काय आहेत? Each element is composed of extremely small particles called atoms. प्रत्येक एलिमेंट हा ॲटमचा बनलेला आहे. प्रत्येक एलिमेंट हा ॲटमचा बनलेला आहे. आणि हे ॲटम कसे असतात? तर एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स असतात. आणि हे ॲटम्स कसे असतात? तर एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स असतात. बघा पहिलं पॉस्ट्युलेट, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीचं पहिलं पॉस्ट्युलेट, ईच एलिमेंट इज कंपोज्ड ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. प्रत्येक एलिमेंट हा ॲटमचा बनलेला आहे आणि हे ॲटम्स हे एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स असतात. प्रत्येक एलिमेंट हा ॲटमचा बनलेला आहे आणि ॲटम हे एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स असतात. ॲटम्स ऑफ वन एलिमेंट डिफर फ्रॉम द ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स. आणि एलिमेंटचे ॲटम कसे असतात? एका एलिमेंटचे ॲटम दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमपेक्षा वेगळे असतात. म्हणजे काय? हायड्रोजनचे ॲटम ऑक्सिजनच्या ॲटमपेक्षा वेगळे असणार, किंवा हायड्रोजनचे ॲटम क्लोरीनच्या ॲटमपेक्षा वेगळे असणार, किंवा क्लोरीनचे ॲटम सल्फरच्या ॲटमपेक्षा वेगळे असणार. म्हणजे काय? प्रत्येक एलिमेंटचे ॲटम हे दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमपेक्षा वेगळे असतात. प्रत्येक एलिमेंटचे ॲटम हे दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमपेक्षा वेगळे असतात. ॲटम्स ऑफ वन एलिमेंट डिफर फ्रॉम द ॲटम्स ऑफ द अदर एलिमेंट्स. एका एलिमेंटचे ॲटम दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमपासून वेगळे असतात. हे दुसरं पॉस्ट्युलेट झालं. ॲटम्स आर इनडिस्ट्रक्टिबल.
That is, they can neither be created nor destroyed. Atoms are indestructible. Atoms are indestructible म्हणजे काय की आपण ॲटम तयार पण करू शकत नाही आणि आपण ॲटमला डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. ॲटम्स आर इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे काय की ॲटमला आपण तयार पण करू शकत नाही आणि ॲटमला आपण डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. Atom is the smallest unit of matter which takes part in chemical reaction. आणि ॲटम हे काय आहे? ॲटम हे केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात. ॲटम हे केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात आणि ते स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर आहे. म्हणजे मॅटरचा सगळ्यात छोटा भाग आहे. मॅटरचा सगळ्यात छोटा भाग आहे जो की केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतो. Atom is the smallest unit of matter which takes part in chemical reaction. Atoms are similar or dissimilar element combined in a fixed ratio by weight. आणि ज्याला केमिकल रिॲक्शन मध्ये त्याला काय होतं? एकाच एलिमेंटचे वेगळे वेगळे ॲटम किंवा वेगळ्या एलिमेंटचे ॲटम कंबाईन होतात. ज्यावेळेला केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेला एकाच एलिमेंटचे ॲटम किंवा वेगळ्या एलिमेंटचे ॲटम हे कंबाईन होतात. कसे कंबाईन होतात? इन अ फिक्स्ड रेशो बाय वेट. तो त्यांचा वेटचा जो रेशो घेतला तो फिक्स असतो. त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये त्या कन्स्टिट्युएंट ॲटमच्या वेटचा जर रेशो घेतला तर तो फिक्स असतो. हे झाले डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीचे पॉस्टुलेट्स. आता आपण बघू मेरिट्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी म्हणजे काय? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीचे प्लस पॉईंट्स. डाल्टनच्या ॲटॉमिक थिअरीचे प्लस पॉईंट. इट प्रोव्हाइड्स अ बेसिक आयडिया अबाउट द मॅटर. डाल्टनची ॲटॉमिक थिअरी काय करते? आपल्याला मॅटरबद्दलची बेसिक आयडिया सांगते. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी आपल्याला काय करते? इट प्रोव्हाइड्स अ बेसिक आयडिया अबाउट द मॅटर. मॅटरबद्दल ती आपल्याला बेसिक आयडिया देते. इट ऑल्सो एम्बॉडीज सेव्हरल सिंपल लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन विच वेअर नोन ॲट दॅट टाइम. आणि त्यावेळेला लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन जे माहीत होते, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डाल्टनच्या वेळेला जे माहीत होते त्याचा आधार याच्यामध्ये घेतलेला आहे. त्या लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनच्या आधारावर ही डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी मांडलेली आहे. डिमेरिट्स म्हणजे काय? ड्रॉबॅक्स किंवा निगेटिव्ह पॉईंट्स. कशाचे? डिमेरिट्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स कन्क्लुडेड दॅट ॲटम इज डिव्हिजिबल. आता डाल्टनने काय अजून केलं होतं की ॲटम हा सगळ्यात स्मॉल आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल काही नाही. ॲटम हा सगळ्यात स्मॉल आहे, त्याच्यापेक्षा स्मॉल काही नाही. पण ज्या वेळेला सब ॲटॉमिक पार्टिकलचा शोध लागला तर त्याच्यावर हे लक्षात आलं की ॲटम हा इंडिव्हिज्युअल नाही आहे. ॲटमचे पुन्हा भाग होतात, जसं की न्यूक्लियस आहे, प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स आहे. डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे कोणते? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे झाले सब ॲटॉमिक पार्टिकल्स. डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स कन्क्लुडेड दॅट ॲटम इज डिव्हिजिबल. सब ॲटॉमिक पार्टिकलचा ज्यावेळेला शोध लागला त्यावेळेला हे लक्षात आलं की ॲटम हा इंडिव्हिज्युअल नाही आहे, तर ॲटम डिव्हिजिबल आहे. त्याला आपण फर्दर डिवाइड करू शकतो आणि त्याचे पार्ट्स काय आहेत की प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स. इट कुड नॉट एक्सप्लेन व्हाय लाईक ॲटम्स ऑफ एलिमेंट डिफर इन देअर ॲटॉमिक मासेस. आणि एलिमेंटचे लाईक ॲटम्स ऑफ एलिमेंट डिफर इन देअर ॲटॉमिक मासेस. एलिमेंटचे सारखे ॲटम त्यांच्या मासमध्ये का फरक आहे? एलिमेंटचे सारखे ॲटम त्यांच्या मासमध्ये का फरक आहे हे डाल्टनची ॲटॉमिक थिअरी सांगून आहे. म्हणजे एक्झाम्पल हायड्रोजन आहे. हायड्रोजनचे काही ॲटम काय आहेत? की H11, H12, H13. हायड्रोजनचे हे काय बघा, H11, H12, H13 हे काय? हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. एकाच एलिमेंटचे हे ॲटम आहेत पण त्यांचं मास वेगळं आहे. बघा, याचा मास नंबर 1 आहे, याचा मास नंबर 2 आहे, याचा मास नंबर 3 आहे. म्हणजे एकाच एलिमेंटचे जरी वेगवेगळे ॲटम असले तर त्याचा मास नंबर वेगळा आहे आणि तो काय वेगळा आहे हे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी समजून नाही सांगू शकली. तो काय वेगळा आहे हे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी समजून नाही सांगू शकली. तर हे झाले डिमेरिट्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. अजून 2 डिमेरिट्स आहेत. काय? The only convincing statement about Dalton's theory was that atoms of elements take part in a chemical reaction in a simple integral ratio to form molecules.
तर याच्यामध्ये जो भाग नंतर सिद्ध झाला, डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीचा जो भाग नंतर सिद्ध झाला तो असा आहे की atoms of elements take part in chemical reaction, की एलिमेंटचे ॲटम हे केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात. एलिमेंटचे ॲटम हे केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेतात. कसा घेतात? इन अ सिंपल इंटिग्रल रेशो टू फॉर्म मॉलिक्यूल. सिंपल इंटिग्रल रेशो. सिंपल इंटिग्रल रेशो म्हणजे काय? 1:2, 3:2, 4:5. त्याला म्हणतात सिंपल इंटिग्रल रेशो टू फॉर्म मॉलिक्यूल. आणि त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार करतात. म्हणजे एलिमेंटचे ॲटम मॉलिक्यूल तयार करतात. कसे तयार करतात? तर केमिकल रिॲक्शन करून तयार करतात. आणि ते मॉलिक्यूलमध्ये त्या ॲटमचा रेशो कसा असतो? सिंपल इंटिग्रल रेशो असतो. त्या मॉलिक्यूलमध्ये ॲटमचा रेशो कसा असतो? सिंपल इंटिग्रल. ठीक आहे. ॲटम ऑफ एलिमेंट्स टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन इन सिंपल इंटिग्रल रेशो टू फॉर्म मॉलिक्यूल. म्हणजे तसं बघा, आपण बघितलं H2O. H2O मध्ये हायड्रोजन किती ॲटम आहेत? 2. आणि ऑक्सिजनचा 1. मग रेशो काय झाला? 2:1. HCl मध्ये हायड्रोजन किती ॲटम आहेत? 1. क्लोरीनचा किती आहे? 1. रेशो काय झाला? 1:1. हां, त्याच्यानंतर समजा H2SO4. H2SO4 मध्ये काय आहे? हायड्रोजनचे 2 आहेत, सल्फरचा 1 आहे आणि ऑक्सिजनचे 4 आहे. हे काय झाला? सिंपल इंटिग्रल रेशो झाला. सिंपल इंटिग्रल रेशो. याचा अर्थ काय? पूर्ण ॲटम भाग घेतो, अर्धा ॲटम रिॲक्शनमध्ये भाग घेतो असं नाही. Further investigations on the study of atom led to the discovery of 3 fundamental particles and their electron, proton and neutron. आणि ज्यावेळेला पुन्हा ॲटमवर रिसर्च झाला, सायंटिस्टने ॲटमवरती पुन्हा रिसर्च केला, तर त्यावेळेला सायंटिस्टला काय सापडलं? 3 पार्टिकल सापडले. ॲटममध्ये 3 वेगवेगळे पार्टिकल सापडले. त्याला म्हणतात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. त्याला म्हणतात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन.